रामराम मंडळी, नमस्कार. मी अक्षय घोगरे. आज आपण खामगाव तालुक्यातील पौरजिरा या ठिकाणी आहोत आणि पौरजिरामध्ये आपण एक शेतकरी ज्यांनी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरणं चालू केलेले आहेत. तर एक विषमुक्त अन्न विषमुक्त शेती झाली पाहिजे याकडे आपलं पहिलं पाऊल आहे. तर नेमकं आपल्या प्रोडक्ट काय वापरले, काय ते वापरतायत किंवा काय आपले प्रोडक्ट आहेत, तर त्यांच्याकडनं आपण रिझल्ट जाणून घेण्यासाठी आपण पौरजिरामध्ये आलेले आहेत. तर आमच्या प्रेक्षकांना आपलं नाव सांगाल सर? प्रवीण गावंडे म्हणून. प्रवीण गावंडे पौरजिरामधले आपल्याकडे उपस्थित आहेत. आपण त्यांच्या शेतामध्ये आज आलेले आहोत. सर, तुम्ही कोणत्या पिकासाठी आपले इंडिया ॲग्रोचे कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरलेत? हे सोयाबीन आणि तूरसाठी. सोयाबीन तूरसाठी सर प्रोडक्ट वापरले. कोणते प्रोडक्ट वापरले सर तुम्ही एकदा सांगा? ग्रो मॅजिक वापरले आणि भूवस्त्र. अच्छा, दाखल एकदा किती वापरलं, काय वापरलं सांगाल तुम्ही एकदा? एका एकरात म्हणजे एकच बॅग वापरली, हे 2 किलोची. अच्छा, आणि हे त्याच्यामध्ये mix करून. अच्छा, हे ग्रो मॅजिक वापरले. तर हे प्रोडक्ट सरांनी किती एकर वापरले सर तुम्ही? मी तसं 2 एकर क्षेत्र 2 एकरासाठी सरांनी वापरले. तर तुम्हाला असा काय वेगळा अनुभव वाटला तुम्हाला प्रत्येक वर्षीप्रमाणे की हे वापरल्यामुळे तो रिझल्ट भेटला? असं काय रिझल्ट? मी पैशाच्या अभावी 2 हे आणले, हां, भूवस्त्र आणि एक आपलं काय म्हणतात संतान वापरला. अच्छा अच्छा, कारण पैसे कमी होते तर मग एक बॅग संतान वापरली. अच्छा अच्छा, कारण या 3 एकरात मला जास्त येत होतं. हां हां. तर काय अनुभव तुम्हाला आला तुमच्या शेतामधनं? असा काय रिझल्ट आला तुम्हाला? नाही, आता एकही झाड याच्यातलं उमनीकडे खाल्लं नाही. हुमणी किड्याने एकही झाड खाल्लं नाही. नाही. अजून काय अनुभव आला तुम्हाला? नाही, ग्रोथ ही चांगली यायची. ग्रोथ चांगली आहे. अच्छा अच्छा. तर बघा मित्रांनो, आज आपण पौरजिरातील एक व्यक्ती आहे प्रवीण गावंडे सर, त्यांच्या शेतामध्ये आपण बघतोय. तर यांनी जे भूवस्त्र आणि जे ग्रो मॅजिक आपलं प्रोडक्ट टाकलेलं आहे त्याच्या शेतामध्ये, सरांचं असं म्हणणं आहे त्यांच्या शेतामध्ये हुमणीमुळे किंवा कुठल्याही किड्यामुळे त्यांना काही हानी झालेली नाही आहे. तर आपण त्यांचं 3 एकर क्षेत्र बघू शकता. पूर्ण 3 एकर क्षेत्रामध्ये त्यांचं तुम्ही बघू शकता. एकदा दाखवून द्याल? हे आपलं ग्रो मॅजिक त्यांनी शेतामध्ये टाकलंय. हे तुम्ही कोणत्या खतामध्ये मिक्स करून टाकलं सर? हे सुपर फॉस्फेटमध्ये सरांनी खतामध्ये मिक्स करून हे दोन्ही बॅगा ग्रो मॅजिक आणि भूवस्त्र त्यांनी शेतामध्ये टाकलंय. तर त्यांचा रिझल्ट आपण बघूयात. तुम्ही शेतामध्ये दाखवू शकता सर, आमच्या सगळा पूर्ण शेताचा दाखवा भाग त्यांना. तर अशा प्रकारे पूर्ण रिझल्ट आलेला आहे त्यांच्या 3 एकर शेतामध्ये. पूर्ण गोल घ्या सर, येऊ द्या पूर्ण सर. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्ही सगळ्या लोकांनी सुद्धा विषमुक्त शेती झाली पाहिजे यासाठी आपल्या शेतकरी लोकांना जागृत करा आणि काही अडचणी असल्यास तुम्ही संपर्क करू शकता आपल्यासोबत. जे